गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलात का की जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवते. पृथ्वीवरचा दगड, झाडावरचा पक्षी, आकाशातला चंद्र आणि अगदी एका मधमाशीपर्यंत या सगळ्यांमध्ये एक गुरु असतो. पण तो तुम्ही कधी पाहिलाय का? आज आपण बोलणार आहोत अशा एका महायोगीबद्दल ज्यांनी या सगळ्यांमधून शिकले आणि प्रचंड शक्ती मिळवली. ते म्हणजे भगवान दत्तात्रेय. गुरुदत्त. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपले गुरु मानले होते निसर्गातील 24 घटकांना. दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ दत्त म्हणजे आपणच ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, आत्माच आहोत आणि निर्गुण अनुभूती ज्याला आहे तो. अत्रेय म्हणजे अत्रेय ऋषींचा मुलगा. महायोगी गुरु दत्तात्रेय खास होते कारण त्यांच्याकडे 3 विशिष्ट शक्ती होत्या. कोणत्या त्या शक्ती? पहिली म्हणजे ब्रह्मा, जनरेशन क्रिएशनची शक्ती, निर्मितीची शक्ती. दुसरी म्हणजे विष्णू शक्ती, ऑपरेट आणि मॅनेजची शक्ती, संवर्धन किंवा टिकवण्याचे कौशल्य. तिसरी म्हणजे शिवशक्ती, डिस्ट्रॉय, चेंज आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन घडवण्याचे कौशल्य, ही शक्ती. या 3 शक्तींचे महत्त्व म्हणजे अनेक जण क्रिएटिव्ह किंवा सृजनशील असतात, पण त्यांनी जे सुरू केलेले आहे ते टिकवू मात्र शकत नाही, मेंटेन ठेवू शकत नाहीत. क्रिएटिव्हिटी ही निर्मितीची शक्ती म्हणजे ब्रह्मशक्ती. या ब्रह्मशक्तीबरोबरच आपल्याला विष्णू शक्ती देखील हवी असते, जी निर्माण केलेल्या गोष्टीचे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट करण्याचे कौशल्य. आपल्याकडे अनेक जण चांगले मॅनेजर असतात, व्यवस्थापक असतात. त्यांना काहीतरी तयार स्वरूपात जर दिलं तर ते त्याचे उत्कृष्ट मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन करतात, पण काहीतरी नवीन निर्माण करायचं असेल तर त्यांना ते जमणार नाही. याचबरोबर आणखी महत्त्वाची तिसरी शक्ती म्हणजे शिवशक्ती. ही परिवर्तन किंवा नवीनत्व म्हणजे चेंज किंवा ट्रान्सफॉर्मेशन आणण्याची महत्त्वाची शक्ती आहे. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना चेंज किंवा ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदलाची गरज भासते, परंतु काही लोकांना ते कसा घडवायचं ते माहीत नसतं. आणि यासाठीच लागते ते स्ट्रॅटेजिक लीडरशिप. त्यामुळे ज्या गोष्टींना पुढच्या पातळीवर नेण्याची जी शक्ती असते ती म्हणजे शिवशक्ती. गुरु म्हणजे शक्तीचे संपूर्ण स्वरूप. ज्यांच्याकडे ब्रह्मशक्ती, विष्णुशक्ती आणि शिवशक्ती या तिन्ही शक्ती असतात त्यांच्याकडेच गुरुशक्ती असते. एक खरा गुरु किंवा एक मार्गदर्शक या तिन्ही शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप असतो. गुरु दत्तात्रेय हे त्या गुरुशक्तीचे प्रतीक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात आयडिएशन, डिझाईन, डेव्हलपमेंट म्हणजे सृजनशीलता, प्लॅन, एक्झिक्युशन, ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजे टिकवण्याची ताकद आणि ऑप्टिमाइज, चेंज आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन घडण्याचे कौशल्य एकत्र दिसून येते. गुरु दत्तांच्या पाठीमागे असणारा औदुंबर वृक्ष हे त्यांचे पूजनीय स्वरूप आहे, कारण त्यातच त्यांचे दत्त तत्व असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दत्तांच्या बरोबर गोमाता म्हणजे देशी गाय सुद्धा असते आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद असतात. त्यांच्या खांद्यावरची झोळी म्हणजे दत्त दारोदारी फिरून भिक्षा अर्जित करत असतात. एवढ्या प्रचंड शक्ती आणि ताकद असताना सुद्धा भिक्षा मागितल्याने सुद्धा अहम कमी होतो. म्हणूनच दत्तात्रेयांच्या खांद्याला असणारी झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. हेच यातून शिकायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कमंडलू. संन्यासी उदासीन आणि अनासक्त असतो, त्याच्या हातामध्ये कमंडलू असतो. कमंडलू म्हणजे त्यागाचे प्रतीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्रिशूळ. सत्व, रज आणि तम या तिन्ही त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिशूळला मानलं जातं. 6 हात म्हणजे नियंत्रण, नियम, समानता, शक्ती, दया आणि यम याचे प्रतिनिधित्व करतात. आणि त्यांचे हे रूप पाहिल्यावर खरंच असं म्हणावंसं वाटतं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महागुरु महायोगी दत्तात्रेय सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून शिकले. कसे तर ऑब्झर्वेशनने. त्यांनी संपूर्ण सृष्टीचे बारकाईने निरीक्षण केले आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी धडा घेतला. अवेअरनेस आणि ऑब्झर्वेशनने शहाणपण येते आणि निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे तर संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जगामध्ये गुंतलेले असाल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला येणाऱ्या संदेशाबद्दल किंवा मेसेजबद्दल तुम्ही काहीही शिकू शकत नाही, म्हणजे तुम्ही असंवेदनशील असता. जेव्हा लोक त्यांच्या स्वतःच्या गोष्टीमध्ये अडकतात तेव्हा त्यांना इतर व्यक्तीचा दृष्टिकोन अजिबात दिसत नाही. आणि असा लोकांचा विश्वास आहे की ज्यांची धारणा म्हणजे परसेप्शन बरोबर आहे, जरी तुम्हाला माहिती आहे की त्यांची धारणा चुकीची आहे. श्रीमद भागवत या ग्रंथाच्या 11व्या स्कंदामध्ये यदू आणि अवधूत चिंतन गुरुदेव दत्त यांचा संवाद आहे. यामध्ये 24 गुरूंचा उल्लेख आढळतो. या संवादामध्ये अवधूत सांगतात की जगातील प्रत्येक गोष्ट ही गुरु आहे. चांगले किंवा वाईट अशा पातळीवरती शिकताना वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडावे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकता आले पाहिजे. दत्तात्रेयांचे 24 गुरु. निसर्ग हा सर्वात मोठा शिक्षक. एकदा दत्तात्रेय आनंदाने जंगलात भटकत असताना राजा यदू त्यांना भेटला. दत्तात्रेयांना इतके आनंदित पाहून राजा यदूने त्यांना विचारले की तुमच्या या आनंदाचे रहस्य काय आणि गुरुचे नाव विचारले. दत्तात्रेय म्हणाले की आत्मा हा माझा खरा गुरु आहे, परंतु
मी या 24 व्यक्तींमधून ज्ञान घेतले आहे आणि त्यामुळे ते माझे गुरु आहेत. कोणत्या त्या 24 गोष्टी? अवधूत म्हणाले, माझी 24 गुरु म्हणजे पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे पृथ्वी, दुसरी म्हणजे पाणी, तिसरे म्हणजे वायू, चौथा म्हणजे अग्नी, पाचवा म्हणजे आकाश म्हणजे पंचमहाभूते, त्यानंतर चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, नर्तकी, बालक, कन्या, साप, बाण बनवणारा, कोळी, भृंग आणि बांगड्या. दत्तात्रेयांनी या 24 गुरूंमधून जीवनाचे विविध धडे घेतले आणि त्यांच्या जीवनामध्ये आत्मज्ञान आणि साधनेचा मार्ग शोधला. हो, पण तुम्ही जर हुशार असाल तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शिकाल आणि सेलिब्रेशन किंवा उत्सव साजरा कराल. चला तर आज गुरु दत्तांकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या ज्ञानाला आपल्या जीवनामध्ये आघाडीवर बसून देऊ. प्रत्येकाला नॉलेज असते, पण कधी कधी ते बॅक सीटवरती असते, ते ड्रायव्हिंग सीटवरती नसते. जेव्हा ज्ञान हे झोपलेल्या अवस्थेत असते तेव्हा अज्ञान आणि इग्नोरन्स असते, आणि जेव्हा ते ड्रायव्हिंग सीटवरती बसलेले असते तेव्हाच फक्त आनंद आणि सेलिब्रेशन असतो. मग आपण आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो साजरा करतो, कारण जीवन हे एक सेलिब्रेशन आहे. जेव्हा आपण अवेअरनेस म्हणजे जागरूकतेमध्ये असतो तेव्हा सृष्टीतील प्रत्येक गोष्ट आपल्याला मेसेज देत असते, आपल्याला नॉलेज देत असते, आणि या नॉलेजचा पर्पज आपली एनर्जी आणि उत्साह वाढवणे हा आहे. ते जीवन एक संपूर्ण सेलिब्रेशन बनवणे आहे, आणि आपला उत्साह म्हणजे इंथुझियाझम आणि पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी आणि अपलिफ्ट करण्यासाठी आपल्याला त्या नॉलेजची आवश्यकता आहे. धन्यवाद.